नमस्कार मंडळी. तर आज आपण मक्याची भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर मंडळी, रेसिपी ही नेहमीप्रमाणेच साधी आणि सोपी असणार आहे, तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. तर इथे मी एक मका सोलून घेतलेला आहे. तर हे पहा अशा पद्धतीने. तर आता आपल्याला हे मिक्सरला बारीक असा वाटून घ्यायचा आहे. तर आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला वाटायचं आहे हे मिश्रण. आणि त्यानंतर हे आता आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. तर वाटलेलं मिश्रण हे सगळं आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये एक बारीक कट केलेला कांदासुद्धा मी घातलेला आहे. आता यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा घालायची आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा तांदळाचं पीठसुद्धा घातलेलं आहे आणि 1 चमचा बेसन पीठ म्हणजेच चण्याच्या डाळीचं पीठ घातलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे या भज्यांना खूप छान अशी टेस्ट येते आणि क्रंची पण होतात. आता यानंतर यामध्ये हळद, जिरे आणि ओवासुद्धा घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर यामध्ये लाल तिखटसुद्धा मी घातलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता. आता त्यानंतर काही मी मक्याचे दाणे आधीच काढून ठेवले होते साईडला, ते सुद्धा यामध्ये ॲड केलेले आहेत. यामुळे हे भजी खूप छान असे बनवून तयार होतात. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आता यामध्ये आपल्याला थोडंसंच पाणी लागणार आहे आणि आपल्याला हे पीठ अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे. जास्त पण पातळ नका करू, नाहीतर हे भजी जास्त तेल पितात. तर आता कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घातलेलं आहे. आता तेल छान तापलं की यामध्ये आपल्याला भजी तळून घ्यायची आहे. तर आता भजी सोडल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि कमी गॅसवरती हे छान अशी भजी आपल्याला तळून घ्यायची आहे. जर तुम्ही गॅसची फ्लेम जास्त किंवा हाय ठेवली तर मग काय होतं, आतून कच्चे राहतात आणि वरून ते लाल होतात. त्यामुळे कमी गॅसवरती आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहेत. तर मंडळी, मी सर्व भजी तळून घेतलेली आहेत. तर तुम्ही हे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मग मुलांच्या टिफिनसाठी अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने सकाळच्या घाईमध्ये बनवू शकतात. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया.